आणि यानंतर थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुनीत बालन यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमाची थेट दृश्य आपण पाहतोय। ढोल ताशा पथक हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे। ढोल ताशाचा गजर पाहायला मिळतोय। पुनीत बालन यांची ही दहीहंडी आहे आणि विविध पथकं सध्या इथे पोहोचतायत। सैन्याच्या असामान्य शौर्याला पराक्रमाला मानवंदना ऑपरेशन सिंधूर आउट ऑफ इंडियन आर्म फोर्सेस युवा वाद्य पथकाची मानवंदना ऐतिहासिक चौकातील विजय मुक्त दहीहंडीच्या प्रसंगी यंदाची दहीहंडी ही काही आगळीवेगळी आहे, कारण यंदा पुनीत बालन ग्रुपने एक इनिशिएटिव्ह घेतलेले आहे आणि ते म्हणजे डीजे मुक्त दहीहंडी आणि गणेश उत्सव साजरा करण्यासाठी। आपण माझ्या मागे बघू शकतो की प्रभात बँड जे पुण्यातलं सगळ्यात जुनं बँड आहे ते आज इथे वादन करते। तर नक्की हा डीजे मुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडीचा नक्की उपक्रम काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन आहेत। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। सगळ्यात पहिले तर हे डीजे मुक्त दहीहंडी आणि गणेश ही संकल्पना कुठे आहे? ही संकल्पना म्हणजे अनेक वर्ष सामाजिक कार्य करताना अनेक पुणेकरांची विनंती होती की तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत करणं, या आर्थिक मदतात हे डीजे लावून आजचे गाणे आजचे नाच करतात बंद व्हायला पाहिजे। कारण श्रीमंत भाऊसाहेब केलेली ही पारंपरिक धार्मिक आणि पावित्र्यही सुरू केली होती आणि कुठेतरी हे वैभवशाली गणेशोत्सव आणि दहीहंडी ही डीजेच्यामुळे वेगळं वळण लागला होता। आपण अनेक वर्ष पाहिले की कधीही दहीहंडीला आपण बँड नाही पाहिली, पण आज नाविन ते प्रभात बँड सर्वात जुनी बँड आज त्यांना अनुभव झाला आहे की आज डीजे नसताना आम्हाला संधी भेटली आहे तिथे वादन करायची। म्हणून मला वाटतं की पारंपरिक पद्धतीने सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे, म्हणून सुरुवात आम्ही केली।
आज संयुक्त दहीहंडी आहे, बाकीचे जे मंडळ आहेत त्यांचं काय यामध्ये सहभाग किंवा त्यांचं काय योगदान आहे? 26 मंडळ मागच्या वर्षी एकत्र येऊन त्यांच्या भागातले दहीहंडी त्यांनी बंद केली आणि सगळे एकत्र येऊन या ऐतिहासिक सणात डीजेमुक्त दहीहंडी साजरा केली. आणि आजचा एकंदरीत कार्यक्रम काय असणार आहे आणि बक्षीस ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, बक्षीस काय असणार? तुम्ही पाहिलं आता नवस बँडची सुरुवात आहे, 4 ढोल ताशा पथकं आहे, उद्यांक महाकाल आहे आणि शेवटी कार्यक्रमाचं सार्थक ही मुंबईची नामांची बँजो वर्णीवीर यांच्या वाजनावरती 15 ते 20 पथकं सलामीला येतील. प्रत्येक पथकाला 11,000 रुपयावर दिलं आणि ती तेवढं रात्रीची जे हंडी आहे 9:30 वाजता ही राधाकृष्ण मंडळ गोविंद पथक हे बोलणार आहे 9:30 वाजता आणि त्यांना 1,11,000 बक्षीस. नक्कीच आपण बघितलं की यावर्षी डीजे मुक्त अशी ही दहीहंडी आणि गणेश उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच संयुक्त दहीहंडीचा हा हे संकल्पना घेऊन यावर्षी भाऊसाहेब रंगारी